महाविकास आघाडीकडे लोकसभेच्या 27 जागांचा प्रस्ताव ठेवल्याचं वंचितनं खंडन केलंय। वंचित बहुजन आघाडीनं मवियाकडे 27 जागांचा प्रस्ताव ठेवला। अकोला, जालना आणि पुणे लोकसभेसाठी वंचित आग्रही असल्याची यादी समोर आली होती। मात्र ही यादी मवियामध्ये येण्याआधीची असल्याचं स्पष्टीकरण वंचितनं दिलं। मवियामध्ये वंचित महत्त्वाचा घटक असून वंचितच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले। आंबेडकरांनी 27 जागांचा प्रस्ताव दिला नसल्याचं मवियाच्या बैठकीनंतर राऊतांनी सांगितलं। 27 जागा लढवणं ही वंचितची केवळ इच्छा असल्याचं राऊत म्हणाले। जरांगेंच्या उमेदवारीचा वंचितनं प्रस्ताव दिला नसल्याचंही त्यांनी सांगितलं। पुणे लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवार कोण असणार याची जोरदार चर्चा सुरू आहे। माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचंही नाव यामध्ये चर्चेत आहे। पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असं मोहोळ यांनी सांगितलं। तर भाजपकडून मोहोळ यांच्यासह मुळीक, काकडे, देवधर इच्छुक उमेदवार आहेत। पुण्यातील अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हेंविरोधात मैदानात कोण अशी चर्चा रंगत असताना भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगेंनी शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा बोलून दाखवली। चाकणमधल्या भाजपच्या सभेत ते बोलत होते। यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक सुद्धा उपस्थित होते। काँग्रेस सरकारच्या काळात विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर झालं, मात्र मध्यामध्ये लूट झाली असा गंभीर आरोप मोदींनी यवतमाळच्या सभेत केला। यावेळी कृषी मंत्री महाराष्ट्रातलेच होते याची आठवण त्यांनी करून दिली। दरम्यान मोदींच्या हस्ते हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण झालं। महिला बचत गट मेळावाही पार पडला। मुंबई महानगरपालिकेतील घोटाळे आणि बदल्यांवरून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्रांकडून मुंबईची लूट सुरू आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला। बदल्यांबाबत सभापती आणि मंत्र्यांचे आदेश पाळले जात नसतील तर विधान परिषद बंद करून टाका असंही ते संतापानं म्हणाले। पवार घराणं राजकीय वारस विषय आला त्यावेळी राजकारणात असतो तर तेव्हाच पवार घराण्यामध्ये फूट पडली असते असा दावा राजेंद्र पवारांनी केला। बारामतीत निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल होते। यामध्ये राजकीय परिस्थिती अजित पवारांनी भावभावकीच्या तालावर आणल्याचा उल्लेख केला आणि यावर रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शिरूरची जागा आमच्याकडे राहिली तर दुसऱ्या चिन्हाचा का विचार करू असा सवाल शिवाजीराव आढळराव पाटलांनी केला। कुणाला कुठली जागा मिळणार हे फायनल झालेलं नाहीये। शिरूरच्या जागेबद्दल लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं। ते पुण्यात बोलत होते। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला इतर पक्षातून उमेदवार शोधावा लागतोय आणि हीच आपल्या कामाची पोचपावती असल्याचं शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले। तर शिंदे गटाचे आढळराव पाटलांनी इतकी वर्ष विरोध करणाऱ्या अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यास कार्यकर्ते बुचकळ्यात पडतील असा टोला कोल्हेंनी लगावलाय।